पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील घडामोडी टॉप 10 न्यूज मध्ये। कासारी गावचे सुपुत्र सुशांत कुर्णे आणि बांगे गावचे सुपुत्र अझरुद्दीन मोहम्मद पटेल तसंच मित्र परिवाराच्या संकल्पनेतून साकारलेल्या मायबाप सह्याद्री ट्रस्टच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी केंद्रशाळा बांगेचे अध्यापक श्री वसंत जाधव सर यांनी उपस्थितांचं स्वागत करून अझरुद्दीन पटेल यांच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं। कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पाटील, श्री जयवंत बलुगडे, श्री सागर पाटील, उदय कोंडेकर यांच्यासह शाळेचा सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। देशाच्या 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरातील सचिन टीम टॉपर्स रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी विश्वविक्रम केलाय। बेळगाव इथल्या शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या माध्यमातून या अकॅडमीच्या 33 खेळाडूंनी रंकाळ्याजवळील खराडी कॉलेज कॅम्पसमध्ये सलग 5 तासांमध्ये सुमारे 90 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं। यामध्ये 4 ते 15 वयोगटातील 33 मुलं आणि मुली सहभागी झाले होते। सलग 5 तास स्केटिंग करून या 33 खेळाडूंनी वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये आपल्या या विक्रमाची नोंद केली आहे। या सर्व सहभागी खेळाडूंना मेडल आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आलं। शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले इथल्या डॉक्टर मोनिका सागर काटकर या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राज्यकर निरीक्षक बनल्यात। डॉक्टर काटकर यांनी कठीण परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलंय। त्यांना संजय पाटील, सचिन वंजारे, सत्तू काटकर, युवराज काटकर, संजय काटकर, सरपंच भागोजी कांबळे, मुख्याध्यापक ए डी पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं। प्रतिकूल परिस्थितीतही सातत्यानं प्रयत्न करत आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवणाऱ्या डॉक्टर काटकर यांचा हा प्रवास अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरलाय। पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी विकास पाटील यांची तर उपाध्यक्षपदी वर्षा पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे। यावेळी काही सदस्यांची निवड ही चिठ्ठी टाकून करण्यात आली तर काहींची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली असून विकास केरबा पाटील यांच्या अध्यक्षपदी तर वर्षा अमोल पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तसंच सदस्य म्हणून कृष्णात पाटील, सागर पाटील, मनीषा पाटील, योगिता पाटील, रुपाली कुंभार, प्रकाश कांबळे, पूजा महाजन यांची निवड करण्यात आली असून यावेळी मुख्याध्यापक दीपक खुणे, प्रति देशपांडे, पालक विकास पाटील, सखाराम मोरे, सचिन पाटील, अमर पाटील, शहाजी पाटील, पूनम पाटील यांच्यासह अन्य पालक उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडी इथं भर दिवसा बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केलाय। दुपारच्या दरम्यान भर वस्तीत बिबट्या शिरल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। आनंदा दिलीप निकम यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूला दुपारी 1च्या दरम्यान हा हल्ला झालाय। वन विभागानं तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। पन्हाळा तालुक्यातील कोलोली दत्त मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील दुसरा गुरुवार असल्यानं दत्तगुरूंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ वाढली होती। भाविकांनी दत्तगुरूंचं दर्शन घेत पूजा, अभिषेक आणि आरतीमध्ये सहभाग घेतला। श्री गुरुदेव दत्तचा जयघोष, भक्तिमय वातावरण आणि दर्शनासाठी लागलेल्या रांगा यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। गुरुवार हा दिवस दत्तगुरूंच्या उपासनेसाठी विशेष मानला जात असल्यानं अनेक भाविकांनी श्रद्धेनं मंदिरात हजेरी लावली होती। कोल्हापुरातील सम्राटनगर आणि सरनाईक माळ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। इथं ड्रेनेजच्या समस्या, कचऱ्याचा प्रश्न तसंच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय। यामुळे इथल्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन महापौर रुपाराणी निकम यांनी तत्परतेनं संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे। त्यानुसार सम्राटनगर आणि सरनाईक माळ या परिसरात तातडीनं मुरुम टाकण्याचं काम सुरू करण्यात आलंय। कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यात आर्या पाटील, सिद्धवी माने, सलोनी मिस्त्री, सई खतकर, समृद्धी पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार शिंदे आणि प्रवीण कदम यांचा समावेश होता। यावेळी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसंच या गुणीजनांचे पालक आणि कुटुंबीय उपस्थित होते।
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण मस्करी यांचा सत्कार हा कोलोली ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आला आहे। यावेळी सरपंच पवित्रा कांबळे, उपसरपंच प्रकाश पाटील, मानसिंग परीट, पांडुरंग पवार, विक्रम कांबळे उपस्थित होते। सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरती असलेलं वारणा धरण सध्या 98% भरलंय। 34.40 टीएमसी पाण्याची साठवण क्षमता असलेल्या वारणा धरणात 33.70 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय। आज अखेर धरण क्षेत्रामध्ये 2037 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद ही पर्जन्यमापक केंद्रावरती झाली असून वारणा नदीपात्रात 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे।